तर नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आपण आज जाणार आहे फिरण्यासाठी बाहेर आणि क्लाससाठी जाणार आहे. तर आपण क्लासला जातो, आता निघालोय मी क्लाससाठी. तर क्लास करून मग जाणार आहे आपण दर्शनासाठी. एक नंबर टेम्पल आहे, तुम्हाला बघा शेवटपर्यंत, कारण की तिथे लोकांची खूप आस्था आहे आणि खूप लोक तिथे जातात. तर मग सुरुवात पहिली आपण केली डायरेक्ट महादेवाच्या मंदिरापासून. मग महादेवाचं दर्शन घेतलं, मग निघालो पुढे. पुढे आल्यानंतर काय मग चौकात पोहोचलो. आणि चौकात पोहोचल्यानंतर तुम्हाला दाखवतात हे दापुडीतला व्ह्यू, हा दापुडीतला चौक आहे. आणि मग चौकात माग कमान वगैरे आहे. आणि मग नंतर मी थोडं बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मग साईडला आता तुम्हाला दाखवतो रेल्वे स्टेशन वगैरे. एरिया खूप छान आहे आणि सुंदर आमचा एरिया. आमचं दापोडी म्हणजे एकदम सुंदरच आहे, कारण की बाकी काय स्वच्छतेमध्ये एक नंबर आहे आमचं. आणि बाकी मग काय कसं काय बाकी तुमचं काय चाललंय काय नाही, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला विचारतोय बाबा, विचारपूस करणं गरजेचं आहे. तर मग काय आता म्हटलं आता जाऊ आपण दर्शनासाठी. ठरवलं होतं, निघालो होतं सकाळी, डायरेक्ट डोक्यात विचार आला, म्हटलं आज क्लास करून आपण जाऊ बाहेर फिरण्यासाठी किंवा दर्शनासाठी. पण मंदिर खूप छान आहे, लोकांची खूप आस्था आहे तिथं आणि सध्या खूप मानतात लोक त्यांना. तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा, तुम्हाला तिथं दाखवतो मी. तर बघू शकता इथे हारत दुकान वगैरे चौकामध्ये आमच्या. तर मग काय थोडं पुढं आल्यानंतर मग म्हटलं थोडासा आपण यांना आपल्या थोडी झलक दाखवू आपल्या शहराची. मग काय मग तुम्हाला दाखवता रेल्वे स्टेशन वगैरे. तर बघू शकता मित्रांनो, हे जे आता रेल्वे स्टेशन आहे फाटक इथे, या साईडवरून शिवाजीनगर ट्रेन येते आणि इकडे लोणावळ्याला जाते. तर हा जो आहे दापोडीचा रेल्वे स्टेशन आहे. मग तिथून मी निघालो मार्केटमध्ये आल्यानंतर मग थोडं रेल्वे स्टेशनच्या पलीकडून मार्केट आहे आमचं, भाजी मंडी आणि मच्छी मार्केट वगैरे सगळं तिथं, मांसाहारी वगैरे. आणि या साईडला हिरवे पालेभाज्या वगैरे आपला भेटतात. तर मग मार्केटमध्ये आल्यानंतर थोडंसं आपलं म्हणजे लाज वगैरे थोडं वाटल्यासारखी झाली होती. परंतु म्हटलं आता काहीतरी नवीन सुरुवात करायची, म्हणल्यावर लाज सगळं शरम हाया वगैरे सगळं सोडून द्यायचं आणि एक नवीन सुरुवात करायची. मग नवीन सुरुवात करण्यासाठी म्हटलं आता जेवढी आपण आता एवढी क्युरियासिटी होती की बाबा चला आपण एकदा प्रयत्न करू. मग प्रयत्न करतो, मग थोडंफार केली हिंमत. आणि काय मित्रांनो, डायरेक्ट आपण पब्लिकली व्हिडिओ काढायला लागलो. लाजलो नाही, काय नाही. मग म्हटलं आता चला आता इथून पुढं आता असेच व्हिडिओ काढायचे. मग काय मित्रांनो, थोडंसं आलो पुढं, मग टमाटे वगैरे दिसले, टमाट्याला सगळं हाय वगैरे केलं. मग नंतर थोड्याच वेळाने बाय केलं, कारण की आता निघालच होतं पुढे. तर मग थांबून काय फायदा नाही, हाय करून काय फायदा आहे. मग नंतर पुढे निघाल्यानंतर काका तिथे चहावाले, काकाला पण नमस्कार केला. मग पुढे निघालो. मग पुढे निघाल्यानंतर काय आता डायरेक्ट मध्येच गाडी दादाने लावली. मग साईडला होऊन थोडंसं आपण पण निघालो पुढे. म्हणलं कुठं दादाला सोबत भांडत बसताना, चला डायरेक्ट आता जाऊ आपण. मग काय निघालो पुढे. आणि मग नंतर काय आता थोडंसंच जागा राहिली होती, थोडीच आता आपला दापोडीचा एंड होणार होता, म्हणजेच आपल्या मार्केटचा. तर मग पुढे आलो थोडंफार. मग नंतर आठवलं यार घरी माझं इयरबड्स राहिलं. पण नंतर मग म्हटलं आता जाऊ दे, राहिलं. पण काय की इयरबड्स माझ्याकडे 2 होते, तर एक घरी राहिले आणि एक खिशात होतं. तर मग नंतर अचानक आठवण आली मला की बाबा अरे व्हाईटवाला आपलं घरी राहिली. पण जाऊ द्या आता काय, मग ते विचार डोक्यातून काढून टाकला आणि पुढे निघाल्यानंतर इथं ब्रिज वगैरे दाखवतो मला आता. आणि वरून मेट्रोचं स्टेशन वगैरे. इथं काय डायरेक्ट रिक्षा स्टँड वगैरे इथं साईडला आता नवीन दादाने हॉटेल टाकलेली आहे. तर चांगलं चालतंय सध्या दादाचं आणि खुश पण आहे दादा. आणि मग म्हटलं काय थोडासा व्ह्यू घेऊ आपण, कारण की मी पण कधी नाश्ता करण्यासाठी जातो त्यामुळं. आणि मग नंतर थोडं पुढे आलो चालत, काय मग नंतर नजारा दिसला छान, कारण की डायरेक्ट सकाळचा 8-8:30चा टायमिंग होता आणि खूप सुंदर आहे. काका पण साईडला फोनवर बोलत होते, पण तरी पण व्हिडिओ काढायची हिंमत केली आपण. म्हटलं घाबरत नाही, काय टेन्शन घ्यायचं नाही, आता लाजच नाही आपण. लाजला तर संपला विषय. 4 लोग क्या कहेंगे ये सब हम भूल चुके हैं, अभी अब एक नया दौर में हम जा रहे. तर बघू शकता मित्रांनो, मग नंतर इथं पुढे आल्यानंतर काय डायरेक्ट तुम्हाला सांगतो ब्रिज. आता म्हणलं आता ब्रिज खालून पलीकडे जायचं कसं, डायरेक्ट गाड्या एकदम फास्ट येत जात होत्यात, कारण की तिथे कसं आहे ना ॲक्सिडेंटची जास्त भीती आहे. पण स्पीड ब्रेकर वगैरे आहे त्यामुळे काय वाटत नाही. पण जायचा प्रयत्न केला, आलो शेवटी. मग ब्रिज खालून पलीकडे दाखवत तुम्हाला नजारा आहे. डायरेक्ट सीएमई गेट म्हणजे दापोडीच्या सर्वात फेमस जागा. आणि इथे म्हणजे आर्मी एरिया आहे. आणि मग आपला सर्वात म्हणजे अभिमान म्हणजे आपला तिरंगा. मग मित्रांनो तिरंगा पण तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता आता तिरंगा, कारण की आपला अभिमान म्हणजे तिरंगा आहे. तर मग मित्रांनो एक लाईक आपल्या तिरंग्यासाठी. आणि मग नंतर काय पुढे निघालो. पुढे आल्यानंतर समोर तुम्हाला दाखवतो बस स्टॉप आहे. या बस स्टॉपवर आपला बस या साईडला पुण्याला बस जाते. तर मग थोडं पुढे आल्यानंतर म्हटलं तर थोडं बस स्टॉपचं घेऊ आपण, थोडं येऊ या साईडने पण घेऊ. काय मग काय डायरेक्ट ते काका रिक्षातून मला बघत होते. पण म्हटलं आता लाजचं नाही, काय आपण जे आहे ते करायचं आणि पुढे जायचं. मग काय आता बघत आपण डायरेक्ट पुढे निघालो. तर मग नंतर काय थोडे दिवस म्हटलं आता सोडून द्या, काय की बाबा नवीन सुरुवात केली तरी काही टेन्शन घ्यायचं नाही, काही विचार करायचा नाही, आपलं जे आहे ते चालू द्यायचं. मग काय थोडं चालत थोडं पुढं आलो. म्हटलं आता बस स्टॉप जवळच आले. मग काय थोडं साईडच्या बिल्डिंग्स वगैरे घेतल्या. म्हणा थोडं दाखवा आपल्या गावाकडे मित्रांना, थोडं चढवा त्यांची, कारण की बघा मित्रांनो कसे बिल्डिंग्स वगैरे. कारण की आमच्या गावाकडे थोडी बिल्डिंग बघायला भेटत नाही, पण गावाकडे लाईफ सगळं छान आहे बरं का.
सगळा सुंदर आहे असं आपण गावाला नाव ठेवत नाही, परंतु गावाची खूपच लाईफ सुंदर आहे. ते एक म्हणतात ना, इंस्टाग्रामला थोडा एक ट्रेंड होता की मित्रांनो की शहरात येण्यासाठी तडफडू नका, कारण की मीच आता गावाकडे येण्यासाठी रडतोय. खरंच एक अशी म्हणजे परिस्थिती कधी कधी निर्माण होती की नाही मित्रांनो, की जेवढं आपण शहरामध्ये राहतो ना, त्याच्यानंतर आपला गावाकडे जाण्याची इच्छा एवढी होती, परंतु आपण जाऊ शकत नाही काही कारणांमुळं. परंतु खरंच करमत नाही या शहरामध्ये. कसं असतं की बाबा फॅमिलीचे जे आपण म्हणजे फॅमिली आपल्यासोबत असायला पाहिजे, किंवा सगळं नंतर आई वडील वगैरे जे असतात ना, आईच्या हाताचं जेवण वगैरे सगळं आपण मिस करतो ज्यावेळेस शहरामध्ये आपण आपल्या परिवाराला सोडून काहीतरी कमवण्यासाठी येतो. पण मग नंतर काय मित्रांनो, जाऊ द्या म्हटलं आता आपण तो आता विचार करून तर काय फायदा नाही, जे आहे ते जिंदगीला आपला स्वीकार करायचा आणि चालायचं पुढे. मग काय डायरेक्ट आलो पुढे. मग नंतर पुढे आल्यानंतर मग म्हटलं आता बसमध्ये पण थोडासा व्ह्यू घेतला आपला. मग संचिती हॉस्पिटलजवळ पोहोचलो. संचिती हॉस्पिटलजवळ पोहोचल्यानंतर आता इथून जाणार आपण डायरेक्ट वारजेच्या बसमध्ये बसलेलो. मग डायरेक्ट इथून नंतर याच्यात जायचं आपल्याला क्लासला. क्लासवरून डायरेक्ट मग उतरून पुढे निघायचे. मग काय मित्रांनो पुढे आलो, म्हटलं तर थोडंसं आयफोनचं डायरेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट दाखवू लोकांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. जाऊ द्या तेवढीच फ्री, आपण तेवढे त्यांना हे करू प्रमोशन. तर काय मित्रांनो मग नंतर बसमध्ये बसलो, थोडा एखादा म्हणलं व्ह्यू घ्यावा आपला बसमधला पण. मग काय डायरेक्ट पोर आपल्याकडे बघत होते, हसत होते. म्हणलं काय हसले तर हसू द्या म्हणलं, त्यांचे डायरेक्ट आपल्या व्हिडिओमध्ये आता दिसत होते. मग काय आमचा बाप दिसला, मग राजाला डायरेक्ट मुजरा केला, पुढे निघालो. मग काय म्हटलं आता राजाने डायरेक्ट दर्शन दिलं आपलं, कारण की त्या आपण रूटने चाललो म्हटल्यानंतर राजा दर्शन झालंच पाहिजे. आणि झालं की नंतर म्हटलं पुढे निघालो. मग नंतर काय आपलं हे मार्केट वगैरे दाखवतो मला आता बघू शकता साईडवरून. मग काका ते काम चालू होते मंदिराचं. मग नंतर सर्वात मोठी दुःखाची वेदना आमची दादाचा बॅनर बघितला. दादाचे बॅनर बघितल्यानंतर दादाची आठवण झाली. ज्यावेळेस मी दादाला भेटलो होतो त्यावेळेस दादा खरंच दिलदार माणूस होते, मनात काहीच अडी नव्हती दादाच्या. डायरेक्ट रोखठोक दादा होते. कारण की दादाला ज्यावेळेस मी बोललो, दादा म्हटलं पाटलाच्या मागण्या मान्य करा ना, तर दादा म्हटले अरे बाबा करतो असं दादाने मला बोलले होते. मला ते दादांचे शब्द आठवतात ज्यावेळेस मला दादाचे बॅनर दिसल्यानंतर. मग काय मित्रांनो म्हटलं आता जाऊ द्या, थोडं पुढे आलो. मग पुढे आल्यानंतर ही बिल्डिंग दिसली. म्हटलं थोडं आपल्या बिल्डिंगमध्ये पण थोडंसं म्हणजे आपल्या ब्लॉकमध्ये बिल्डिंगचं थोडंसं हे घेऊ म्हटलं, व्ह्यू घेऊ. तर मग थोडा व्ह्यू घेतला. मग नंतर पुढे निघालो. पुढे आल्यानंतर मग तिकडं स्वारगेटला थोडं काम चालू होतं, तर म्हटलं थोडासा व्ह्यू बाहेरून घ्यावा स्वारगेटचा. मग स्वारगेटचं बस स्टॉप दाखवतो तुम्हाला. आता हे म्हणजे बस स्टॉप हे आपलं जे हे बस आपल्या PMPL वगैरे त्या बस स्टॉपचं. मग नंतर इथं पुढे आल्यानंतर डायरेक्ट उतरलो आपण आपल्या लोकेशनला. आता तिथून जायचं तुम्हाला मंदिर दाखवतो. आता त्या मंदिरात जायचं आपलं, कारण की हे मंदिराची खूप मोठी श्रद्धा आस्था आहे लोकांची. हे तर मंदिर आहे, ते मंदिरात आपल्याला जायचे. मग का आता आपण डायरेक्ट बस स्टॉपमधून डायरेक्ट निघालो पुढे. पब्लिकली डायरेक्ट व्हिडिओ म्हटलं जे होईल ते होईल. मग काय चालत आलो पुढे. पण बघा मित्रांनो, मी माझं व्हाईटवाले इयरबड्स विसरलो, पण ब्लू आलो होतं खिशामध्ये, पण त्याच्या चार्जिंग कमी होती. परंतु तरी कानात घातलं निघालो. मग आता काय की पब्लिक थोडी बघत पण होते आपल्या व्हिडिओकडे. आपण व्हिडिओ काढतो म्हणून पण काय लाजायचं नाही, काय नाही. पण निघालो आता. चला लाजत काजत काय होईना, पण आपण आता व्हिडिओ आपला ब्लॉग शूटच करायचं म्हटलं. आज ठरवलंच. मग काय आता चालत आता पुढे आलो. काय आता बस स्टॉप थोडं हे सिग्नल पडलं त्या साईडला. मला आता सिग्नल क्रॉस करून आपण जाऊया पुढे. मग काय सिग्नल क्रॉस करून आता निघालोच होतो पुढे. तर अचानक थांबलो. म्हटलं जाऊ आता काय आहे की मग नंतर साईडला आल्यानंतर परत सुरू केला. म्हटलं व्हिडिओ काढू. तर मग काय व्हिडिओ काढून पुढे निघालो. या साईडला हारे बिरे चालू होते, सेल्स वगैरे करणं. तर मग पुढे आलो. मग काय मित्रांनो मंदिराच्या जवळ पोहोचत होतो, पण म्हटलं आता घेऊ आता थोडा व्ह्यू आता मंदिराच्या आजूबाजूचा पण. मग काय ते गाड्या वगैरे लागल्या त्या पार्किंगला. लोक आता सध्या जॉबला चालली होती. ह्या डायरेक्ट आपल्याकडे पण म्हणजे व्हिडिओ काढताना सोडलं ताई अक्का सगळ्याच हसत होत्या. परंतु म्हटलं आता काय लाजायचं नाही, काय नाही. आपण डायरेक्ट पुढे डायरेक्ट धप्पा द्यायचा. थांबा जर तो काही वर्ष चहाला जे होईल ते होईल. डायरेक्ट ITचा जॉब सोडायचा आणि डायरेक्ट यूट्यूबमध्येच करिअर करायचं. मग काय नंतर थोडं पुढे चालत आलो, कारण की जे आता मंदिरात मी जाणार आहे ना मित्रांनो, त्या मंदिरामध्ये लोक खूप श्रद्धेने येतात आणि खूप लोकांचं तिथे गेल्यानंतर चांगलं पण झालं असं मी ऐकलंय. आणि माझं पण म्हणजे मला काही गोष्टी अशा जाणवल्या की बाबा या मंदिरामध्ये आल्यानंतर खरंच आपल्या ज्या काय इच्छा आकांक्षा वगैरे पूर्ण होतात, जर तुम्ही मनातून श्रद्धेतून जर देवाची उपासना केली किंवा देवाला तुम्ही मागितलं तर. हे मंदिर असं आहे. तर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघत राहा, तुम्हाला त्या मंदिरापर्यंत मी घेऊन जातो. आणि ते मंदिर तुम्ही खरंच बघा, चमत्कार आहे. कारण की लोक खूप दूरवरून येतात आणि ते मंदिर खूपच म्हणजे जागृत स्थान आहे. तर मग काय साईडचं पण थोडा व्ह्यू घेऊ म्हटलं, तर तुम्हाला दाखवतो मंदिराच्या आजूबाजूचा पण परिसर किती स्वच्छ आणि क्लीन आहे आणि किती व्यवस्थित आहे. तर आणि मग नंतर म्हटलं
थोडंसं आता पुढे निघालोच होतो, आपण मंदिराजवळच्या आसपास म्हणजे एरियापर्यंत तर पोहोचलोच होतो. मग काय त्या साईडला दाखवतो मला, तर मारुती मंदिर पण आहे साईडला, आणि आतमध्ये आता जायचंच म्हटलं, पण आता आतमध्ये खूपच गर्दी होती. पण तरी पण आपण आज जाणार आहे, कारण की आपण एवढा दूरवरून प्रवास करून आपण आज इथे आलोय, तर बाबाचं दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही. तर बघू शकता हे शंकर बाबाचा मठ, जो के मार्केट धनकवडीला आहे. शंकर बाबावर खूप लोकांची आस्था आहे, माझी पण खूपच आस्था आहे. आणि आजपर्यंत मी जे काही माझ्या आयुष्यामध्ये केले ते फक्त शंकर बाबाच्या कृपेमुळे, आणि इथून पुढे जे पण करेल ते शंकर बाबाच्या कृपेमुळेच करेल. मला असं आशीर्वाद म्हणजे बाबांचा लाभला पाहिजे आणि लाभल पण असं मला वाटतंय. तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा असा प्रयत्न करेन की जर तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर तुम्ही मनातून श्रद्धेतून बाबाचं नामस्मरण करा किंवा मंदिराला व्हिजिट करा. नक्कीच मित्रांनो, तुमच्या सगळं दूर काय असेल ते सगळ्या दुःख वेदना दूर होतील. कारण की बाबावर खरंच माझी खूप श्रद्धा आहे, तुमची पण. म्हणजे तुम्ही तयार करा, कारण की इथं आल्यानंतर तुम्हाला तसं वाटेल आणि जाणवेल सुद्धा. मग काय, मी आतमध्ये आल्यानंतर इथं साईडला थोडे हारं वगैरे होते, आणि इथं बघा लोक बाबासाठी सिगरेट लावतात. बाबाला म्हणजे असं म्हणतात की बाबाला सिगरेट आवडायचं, तर म्हणून लोक श्रद्धेने सिगरेट पण बाबासाठी तिथे ठेवतात. मग नंतर आतमध्ये आलो, इथे कॅश काउंटर वगैरे, इथे कोणी आपण डोनेशन वगैरे पण करू शकता. इथे स्टँड वगैरे, चपलाचं स्टँड वगैरे आहे साईडला. तर मग नंतर मी पुढे आलो, थोडंसं घेतलं, तर इथे मशीन्स आहे बघा. कोणी काय म्हणजे ती घेऊन जाऊ नये म्हणा, प्रत्येक म्हणजे सेफ्टीसाठी आपले पाहिजेच. मग इथे पुढे आल्यानंतर म्हणलं थोडंसं मठाचं हे घेऊ आपण. तर बघू शकता वडाचं झाड वगैरे मस्तपैकी इथे झेंडा वगैरे लावला आहे, आणि हा जो एरिया आहे खूपच छान आणि सुंदर आहे. मग नंतर आतमध्ये आल्यानंतर म्हणजे दत्तांची मूर्ती पण आहे, मग दत्ताचं पण दर्शन घेतलं. आता इथं ऊसाचा सध्या सीझन चालू आहे, त्यामुळे इथं ऊसाचं डेकोरेशन ते करणार होते. आणि मग नंतर इथं मारुतीचं पण दर्शन घेतलं. म्हणजे इथं श्री स्वामी समर्थ जे शंकर बाबांचे गुरु, तर त्यामुळे जे स्वामी समर्थ पण जास्त नामस्मरण होतं. मग स्वामी समर्थाचा पण इथं मी थोडा घेतला व्हिडिओ 10 सेकंदाचा. आणि नंतर पुढे इथे सध्या आतमध्ये गर्दी आतमध्ये बाहेर नव्हती, तर मग त्यामुळे लाईनमध्ये जायला काही प्रॉब्लेम न झाला. मग थोडं आतमध्ये गेलो मी, आतमध्ये पोहोचलो. परंतु इथं व्हिडिओ आणि फोटो काढण्यासाठी अलाउड नाही, तरी पण लपून छपून मी चोरून काढले. मला शंकर बाबाने मला माफ करावं, माझी इच्छा म्हणजे होती म्हणून बाबा काढलेत. माझा काय असा दोष हे नव्हतं की बाबा बळच काढा म्हणून. या व्हिडिओच्या माध्यमातून मी बाबांची माफी मागतो. तर हे बघू शकता, हा जो आहे बाबाचा अख्खा जो म्हणजे बाबाचे चमत्कार, बाबाचे जे काय असेल ना, बाबाच्या आयुष्यामध्ये जे काही घडलेल्या गोष्टी आहेत ना, ते पूर्ण याच्यावरती छापलेले आहे. तर यावर म्हणजे बाबाचं हे पूर्ण लिहिलेलं आहे यावर गोष्टी. तर मित्रांनो, तुम्ही जर कधी मंदिरामध्ये गेला तर तुम्हाला हे गोष्टी बघायला भेटेल, तिथे वाचायला भेटतील. आणि प्रत्येक म्हणजे बाबाच्या जीवनातील जे रहस्य किंवा बाबांनी जो चमत्कार दाखवला आहे ना, ते प्रत्येक पॉईंट इथे लिहिलेला आहे किंवा मांडलेला आहे. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण पॉज करून बघू शकता, तर वाचू शकता, तर वाचण्याचा प्रयत्न करा. नाहीतर जर तुम्ही कधी मंदिराला व्हिजिट केली तर नक्कीच इथे जाऊन ते वाचा, कारण की तरच तुम्हाला शंकर बाबा काय होते आणि काय आहे ते समजतील. तर मग नंतर काय, शंकर बाबा थोडंसं आतमध्ये साईडला प्रसाद घेण्यासाठी लोक गर्दी होती. मग नंतर मी पण आता प्रसाद घेण्यासाठी आतमध्ये चाललो होतो, पण म्हटलं थोडासा आता या साईडचा पण आपण व्ह्यू घेऊ आणि व्हिडिओ काढू. म्हटलं लोकांना सांगतो की बाबा इथे जे भाविक येतात ते फार खूप श्रद्धेने येतात, आणि इथे जो प्रसाद भेटला जातो हा महाप्रसाद दररोज असतो, असा काय असं वारानुसार नसतो. कारण की शंकर बाबा जे काय करतात पूर्ण भाविकांसाठी करतात, जे काय करतात ते आपल्या भक्तासाठी करतात. तर मित्रांनो, ही खिचडी तुम्ही कधी आल्यानंतर इथे खाऊन बघा. ज्यावेळेस आपल्या घरचे खिचडीमध्ये आपण एवढ्या प्रकारचं म्हणजे काही मसाले वगैरे वापरतो, परंतु अशी खिचडी बनणार नाही आणि बनू पण शकत नाही. कारण इथे आल्यानंतर तुम्ही बघा, याच्यामध्ये काही नसतं पण तर सुद्धा चव लागते, कारण याच्यावर आपल्या शंकर बाबाचं प्रेम आहे आणि ही भक्ती आहे, आणि हा भक्तामधला आणि परमेश्वरामधला एक संवाद आहे, आणि हे एक प्रसाद आहे त्यांचा. तर मित्रांनो, इथे आल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल. तुम्ही नक्की जर तुम्हाला वेळ मिळाला कधी तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा मित्रांनो. तर काय, मी आता माझं दर्शन वगैरे घेऊन महाप्रसादाचा लाभ घेऊन मी आता बाहेर निघालोय. तर आता मी निघालोय माझ्या क्लाससाठी. तर मित्रांनो, आता मी माझ्या क्लाससाठी निघालेलो आहे. तर तुम्हाला आजचा माझा खरंच ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण की मित्रांनो, मी तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. आणि जेव्हा आपण म्हणजे तुम्हाला कुठे पुण्यातील काही ठिकाण बघायचं असेल व्हिडिओच्या माध्यमातून, तर मला नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. मी नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच.